म्हणजे रक्तधातूला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण हा एक असा धातू प्रवाही स्वरूपामध्ये आहे की ज्याच्यामध्ये सर्व पद्धतीचे दोष जे आहेत हे वहन करायची क्षमता असते। सर्व प्रकारचं पोषणाला लागणारे जे घटक असतात ते योग्य धातूपर्यंत पोहोचवण्याचं काम हे रक्ताच्या माध्यमातून होत असतं। जलौकावचरण किंवा लीच ॲप्लिकेशन, जलौका जी आहे तिचं नावच मुळी आहे हिरिडो मेडिसिनालिस असं तिचं नाव आहे। म्हणजे हा जो काही दिसणारा किडा आहे किंवा हा जो जंतू आहे हा आपल्याला रक्तमोक्षणासाठी म्हणजे मेडिसिनल पर्पजसाठीच वापरात आणला गेलेला आहे। नमस्कार। देहस्य रुधिरं मूलम रुधिरेणैव तस्मात् यत्नेन संरक्षम रक्तम जीव इति स्थिती। म्हणजे रक्ताला जीव असं म्हटलेलं आहे आयुर्वेदातले भगवान सुश्रुताचार्य यांनी। म्हणजे रक्तधातूला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण हा एक असा धातू प्रवाही स्वरूपामध्ये आहे की ज्याच्यामध्ये सर्व पद्धतीचे दोष जे आहेत हे वहन करायची क्षमता असते। सर्व प्रकारचं पोषणाला लागणारे जे घटक असतात ते योग्य धातूपर्यंत पोहोचवण्याचं काम हे रक्ताच्या माध्यमातून होत असतं। त्यामुळं हे माध्यम निर्दोष असणं, निरोगी असणं, स्वास्थ्यपूर्ण असणं यावर आयुर्वेदाचा खूप भर आहे। आणि त्यामुळं रक्ताचं संतुलन असणं, रक्त प्रसादन असणं किंवा रक्तशुद्धी व्यवस्थित असणं यासाठी आयुर्वेदातली अनेक पानं खर्ची केली गेलेली आहेत। त्यामुळं त्यासाठी रक्तशुद्धीसाठी आयुर्वेदामध्ये महत्त्वाचं जे पंचकर्म आहे, आता पंचकर्म हा एक अतिशय परवलीचा शब्द आहे। आपल्याला माहिती आहे की 5 प्रकारची ही शरीरशुद्धीची कर्म असतात की जी डिटॉक्सिफिकेशन आपण म्हणू शकतो। तर त्यातलं प्रधान कर्म रक्तशुद्धीसाठी जे सांगितलेलं आहे ते म्हणजे रक्तमोक्षण। त्याच्या आधीच विरेचन हे सुद्धा कर्म एक महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे सुद्धा रक्तशुद्धी होत असते। विरेचनामुळे पित्तदोषाची शुद्धी होते आणि पित्तदोष आणि रक्त यांचं साहचर्य असतं। त्यामुळं जसा पित्तदोषाचं शोधन होतं त्याचा परिणाम आपोआपच रक्तदोषाच्या शुद्धीवरती होत असतो। त्यामुळे विरेचन हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम रक्तशुद्धीसाठी असणारं पंचकर्म जरूर आहे, परंतु ज्याचा सत्वर परिणाम दिसावा असं जर कुठलं पंचकर्म आयुर्वेदातलं हे रक्तधातूसाठी जर असेल तर ते म्हणजे रक्तमोक्षण। तर रक्तमोक्षण हे 2 पद्धतीने आपण करू शकतो। एक म्हणजे सिरागत रक्तमोक्षण की जे ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, सार्वदैहिक जे दोष असतात, सर्व शरीरामध्ये पसरलेले जे रक्तदोष असतात ते कमी करण्यासाठी जे रक्तमोक्षण केलं जातं ते म्हणजे सिरागत। याच्यामध्ये आपण काय करतो, डिस्पोजेबल निडल असते, त्याच्या मदतीने आपण शिरेतून व्हेनमधून 100, 150, 200 ml गरजेप्रमाणे या पद्धतीने रक्त शरीराच्या बाहेर काढून टाकून देत असतो। हे झालं ब्रॉड स्पेक्ट्रम रक्तमोक्षण। पण जेव्हा दोष हे मर्यादित स्वरूपामध्ये असतात, छोट्या जागेवरती साठलेले असतात, ते जर आपल्याला काढायचे असतील तर त्यापेक्षा जास्त एक पॉवरफुल असं टूल आपल्या हातात आहे, ते म्हणजे जलौकावचरण किंवा लीच ॲप्लिकेशन। जलौका जी आहे तिचं नावच मुळी आहे हिरिडो मेडिसिनालिस असं तिचं नाव आहे। म्हणजे हा जो काही दिसणारा किडा आहे किंवा हा जो जंतू आहे हा आपल्याला रक्तमोक्षणासाठी म्हणजे मेडिसिनल पर्पजसाठीच वापरात आणला गेलेला आहे। आणि याला इतिहास किती जुना आहे तर भगवान धन्वंतरींची जेव्हा आपण प्रतिमा पाहतो, पुतळा पाहतो, चित्र पाहतो, तेव्हा त्यांच्या एका हातामध्ये त्यांनी जलौका धारण केलेली आहे। इतकं महत्त्व या जलौकाला आहे, इतका त्याचा चौफेर वापर आयुर्वेदामध्ये केला गेलेला आहे। तर आपण आत्ता पाहिलं की वेगवेगळ्या आजारांवरती रक्तमोक्षण ही चिकित्सा वापरली जाते। जसं सार्वदैहिक दोष असतील, म्हणजे समजा सोरियासिस आहे, सगळ्या शरीरावर पसरलेला आहे, एक्झिमा पूर्ण शरीरावरती पसरलेला आहे, किंवा आर्टिकॅरिया शीतपित्त सर्व शरीरावर पसरलं आहे, तर तिथं तुम्हाला जळवांचा उपयोग तेवढा प्रभावी होणार नाही। तिथं तुम्हाला सिरागत रक्तमोक्षण किंवा डिस्पोजेबल निडलनी आपल्याला 100-200 ml रक्त काढणं हे क्रमप्राप्त होतं। परंतु जेव्हा लोकलाइज्ड दोष असतात तेव्हा आपण जळवा ह्या वापरत असतो। तर ही एक थोडक्यात इंट्रोडक्शन आत्ता आपली झालेली आहे। आपण हा व्हिडिओ 3 पार्टमध्ये करणार आहे। सुरुवात आत्ता ही परिचय या स्वरूपाची आहे। दुसऱ्या पार्टमध्ये आपण प्रत्यक्ष कोणकोणत्या आजारांवर, वेगवेगळ्या सिस्टीमचे अनेक जे आजार आहेत त्या आजारांवर जलौकावचरण कसं केलं जाऊ शकतं त्याची माहिती पाहणार आहोत। आणि तिसऱ्या भागामध्ये प्रत्यक्ष जळवा या निवडायच्या कशा, जळवांचे गुणधर्म काय आहेत, जळवा कोणत्या गुणधर्मांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात आणि त्या लावायच्या कशा,
त्यांचा नंतर पोस्ट ॲप्लिकेशन काय काय करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या 3 पार्टमध्ये, तिसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहेत. तर तिन्ही पार्ट आपण बघायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला जलौकावचरण हा एक महत्त्वाचा चिकित्सेतला भाग अतिशय सविस्तरपणे आपल्या लक्षात येईल.